सीटेट मॅथ अभ्यास चालू करण्या अगोदर तुम्हाला हा रूल नेहमी लक्षात ठेवावा लागेल. जेव्हा जेव्हा मॅथ या विषयामध्ये सीडीपी मध्ये अशी प्रश्न येतात की त्या प्रश्नामध्ये केवळ, मात्र, कठोर, रटाना, सजा, कारण का, नापता ऐसे निगेटिव्ह शब्द असे जर निगेटिव्ह शब्द असतील तर अशी प्रश्नाचे उत्तर देणे तुम्ही टाळा. पण ज्या प्रश्नामध्ये तुम्हाला उत्तर असे दिसून येते की प्रोत्साहन, कारण का पता, सृजनात्मक, चर्चा, अवसर, गतिविधी, अर्थपूर्ण असे पॉझिटिव्ह शब्द असतील तरच तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर हे निवडण्याचा प्रयत्न करा. चला तर पाहू काही प्रश्न. किसी विद्यार्थी में निम्न में क्या आंकना चाहिए? गणितीय संप्रेषण, बिना समझने रटने की क्षमता, शिक्षक को सुनने की क्षमता, अवधारणाएं न समझने पर भी प्रश्न न पूछने की प्रवृत्ति. तर सर्वात प्रथम तुम्ही नकारात्मक वाक्य काढून टाका. पर्याय क्रमांक 2 रटण्याची क्षमता, न समजणे पर 4 हे सुद्धा नकारात्मक म्हणून 2, 4 येणार नाही. पर्याय क्रमांक 1 गणितीय संप्रेषण हे या प्रश्नाचे उत्तर असेल. 1 आणि 3 या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुन्हा एक प्रश्न पाहू आपण. एक रचनात्मक कक्षा में शिक्षक को निम्न में से क्या नहीं करना चाहिए? जेव्हा प्रश्न नकारात्मक असेल तर उत्तर सुद्धा नकारात्मकच शोधावे. क्या नहीं करना चाहिए असं असेल तर नकारात्मकच उत्तर शोधा तुम्ही. विद्यार्थी को सूत्र रटने के लिए कहना, रटना हे नकारात्मक निगेटिव्ह आहे म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तुम्ही वाचन केल्यानंतर तुम्हाला सर्व या ठिकाणी लक्षात येईल, पण अभ्यास कमी असेल तर या ठिकाणी तुम्ही ही ट्रिक वापरा. त्यानंतर पुढील प्रश्न, ए किसने कहा कि गणित सभी विज्ञान का द्वार व कुंजी है? पर्याय क्रमांक 1 रॉजर बेकन हे या प्रश्नाचे उत्तर असेल. रॉजर बेकन. त्यानंतर शून्य का प्रयोग सबसे पहले किसने किया? शून्य का प्रयोग सबसे पहले ब्रह्मगुप्त ने किया. शून्याचा शोध हा आर्यभट्टने लावला असेल तरी शून्याचा सर्वात प्रथम प्रयोग हा ब्रह्मगुप्त याने केला. किसी कमरे की चारों दीवारों का कुल क्षेत्रफल 660 मीटर स्क्वायर है तथा लंबाई उसकी चौड़ाई की दोगुनी है. यदि कमरे की ऊंचाई 11 मीटर है तो उसकी छत का क्षेत्रफळ है. या ठिकाणी लंबाई ही चौडाईपेक्षा दुगणी आहे म्हणून लेंथ L इज इक्वल टू 2B असे लिहा. 2 ने L ला नाही तर 2 ने चौडाईला गुणाकार करा कारण 2 चौडाई म्हणजेच लांबी होती. त्यानंतर किसी कमरे का कुल क्षेत्रफळ असे म्हटले असेल तर या ठिकाणी हा फॉर्म्युला तुम्ही विसरू नका. 2h कंसात L प्लस B इज इक्वल टू 660 मीटर स्क्वेअर. प्रश्नाच्या शेवटी आपल्याला छत का क्षेत्रफळ म्हणजे लांबी गुणिले रुंदी असं विचारलेलं आहे म्हणून शेवटी हा फॉर्म्युला तुम्ही वापरा. तर h या ठिकाणी आपल्याला दिलेले h किती 11 मीटर आहे. h म्हणजे 11 L प्लस B इज इक्वल टू 660. तर या ठिकाणी 2 गुणिले 11 22 होतात आणि L प्लस बी जशास तशी L प्लस बी बरोबर 660 मीटर स्क्वेअर. L प्लस बी बरोबर 22 हे भागाकारात गेल्यानंतर 22 त्रिक 66 30 येतात म्हणून L आता या ठिकाणी L इज इक्वल टू काय 2B म्हणून L ऐवजी आपण 2B असे लिहू शकतो. 2B प्लस B इज इक्वल टू 30 म्हणून 2B आणि 1B 3B होतात बरोबर 30 म्हणून B बरोबर हे 3 भागाकारात गेले तर 3 10 30 B बरोबर 10 येतात. B बरोबर 10 ही किंमत आली परंतु लंबाई उसकी चौड़ाई के दोगुनी है म्हणून B बरोबर 10 असेल तर लंबाई ही दुप्पट असेल 20 बरोबर म्हणून 10 गुणिले 20 होतात 200 मीटर स्क्वेअर. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा की गणितामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. त्यानंतर घातांकामधील काही रूल तुम्ही लक्षात ठेवा. जर पाया समान असेल तर गुणाकारात घातांकाची बेरीज होते. साधे साधे रूल्स परंतु सीटेटला असे काही प्रश्न की या प्रश्नामुळे आपला स्कोर वाढतो. भागाकारामध्ये जर पाया समान असेल तर घातांकाची वजाबाकी होते. या ठिकाणी x⁻³ असेल तर अशा पद्धतीने +3 होतात 1/x⁻3. कोणत्याही संख्येचा घातांक 0 असेल तर त्या संख्येची किंमत ही 1 असते.
त्यानंतर एक्स स्क्वेअर आणि ब्रॅकेटचा घातांक हा 3 असेल तर त्या दोन्हीचाही गुणाकार होतो. म्हणजे एक्स स्क्वेअर आणि त्या ब्रॅकेटचा जर घातांक 3 असेल तर एक्स रेज टू 2 इंटू 3 असे होतात. तर हे काही बेसिक आहे, ते तुम्ही विसरू नका, की यामुळे तुम्हाला गणितामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवता येतील. यदि दो संख्याओं का अंतर तथा गुणफल क्रमशः 5 तथा 36 हो तो उनके व्युत्क्रमों का अंतर है. असा प्रश्न असेल, अंतर तथा गुणफल आणि व्युत्क्रमों का अंतर असं विचारलं असेल तर सरळ सरळ तेच असते. म्हणून पर्याय क्रमांक 1 5/36 हेच या प्रश्नाचे उत्तर असेल. सीटेट परीक्षेमध्ये मराठी आणि हिंदी यामध्ये आपण गोंधळून जातो. म्हणून काही कोण आहेत की त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात? न्यून कोन म्हणजे 90 पेक्षा कमी, समकोन म्हणजे 90 अंशाचा कोन, अधिक कोन म्हणजे 90 पेक्षा जास्त अंशाचा कोन, ऋजुकोन म्हणजे 180 अंशाचा कोन. तर हे आपल्याला माहिती आहे, परंतु हिंदीमध्ये नेमका कोणता शब्द असतो? म्हणून या ठिकाणी हा मी प्रश्न घेतलेला आहे. कोटीपूरक कोन म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापाची बेरीज 90 अंश असेल तर अशा कोनास कोटीपूरक कोन म्हणतात. समपूरक कोन, दोन कोनांच्या मापाची बेरीज जर 180 अंश असेल तर या कोनास समपूरक कोन असे म्हणतात. तर या ठिकाणी तुम्ही असे काही शब्द लक्षात ठेवा की ज्यामुळे परीक्षेत गोंधळ होणार नाही. आपण पाहत आहोत सी-टेट गणित या प्रश्नांचा महासराव स्टडी देवांश या चॅनलवर. यदि a/3 = b/4 = c/7 हो तो a प्लस बी प्लस सी बाय सी का मान होगा. या ठिकाणी तुम्ही सर्वांच्या किमती काढून घ्या की a/3 बरोबर x मानू, त्यानंतर b/4 बरोबर x मानू, तसेच c/7 बरोबर x मानू. म्हणून a ची व्हॅल्यू येईल a बरोबर हे भागाकारातील 3 गुणाकारात जातील, a बरोबर 3x. त्याचप्रमाणे b ची व्हॅल्यू येईल b बरोबर 4x आणि c या ठिकाणी c ची व्हॅल्यू येईल c बरोबर 7x. म्हणून a, b आणि c च्या सर्व व्हॅल्यू वरील समीकरणामध्ये ठेवूया. 3x अधिक 4x अधिक 7x खाली छेदामध्ये c ची किंमत आहे 7x. या व्हॅल्यू आपण वरील समीकरणामध्ये ठेवत आहोत. a अधिक b अधिक c डिवाइडेड बाय c या समीकरणामध्ये. त्यानंतर सर्वांची बेरीज येईल 3, 4 आणि 7 ची बेरीज येईल 14x. खाली छेदामध्ये 7x तर x हे कट होणार. 7 1 7, 7 दोन्ही 14. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर असेल. तर 2 पर्याय क्रमांक. पुढील प्रश्न असा सुद्धा खूप सोपा प्रश्न असतो की ज्या आपण मराठीमध्ये ज्याला स्थानिक किंमत म्हणतो आणि दर्शनी किंमत म्हणतो. तर या ठिकाणी स्थानीय मान म्हणतात आणि दर्शनी किंमतला अंकित मान असे म्हणतात. तर 6 के स्थानीय मान और 8 के अंकित मान में अंतर क्या है? असाही प्रश्न सी-टेटला विचारण्यात आला होता. स्थानीय मान म्हणजे स्थानानुसार किंमत बदलत असते. म्हणजे 6 या अंकाच्या पुढे 2 अंक आहेत म्हणून 6 या अंकाची स्थानीय मान असेल 600 आणि अंकित मान म्हणजे तीच किंमत असते. तर 8 चे अंकित मान ही 8च असेल आणि दोन्हीतील फरक येतो 592. पर्याय क्रमांक 2.